जय जय रघुवीर समर्थ. आज आपण समर्थ बाल निरूपण श्रवण करणार आहोत. तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून इथून पुढचे समर्थ बाल निरूपण तुम्हाला नक्की श्रवण करायला भेटेल. चला तर मग आजच्या या बाल निरूपणाला आपण सुरुवात करूया. संगतीचा परिणाम. एका हिरव्यागार जंगलात पक्षी, प्राणी, फुले, झाडे यांच्या सहवासात दोन गोंडस पोपट जन्माला आले. त्यांची आई त्यांना प्रेमाने वाढवत होती. दोन्ही पोपट हे एकसारखे दिसत होते, पण नियतीने त्यांचा मार्ग हा वेगळा ठरवला होता. आई पोपटांना दोन्ही पिलांना छानपणे शिकवायची. बाळांनो, गोड बोला, चांगल्या लोकांशी वागा, नेहमी सत्याशी राहा. पण जंगल मोठं होतं आणि दोन्हीही पिल्लं वेगवेगळ्या ठिकाणी उडू लागली. पहिला पोपट हा साधूंच्या आश्रमाजवळ जात असे. तिथे संतजन भजन गात असत, शांतीने प्रवचन करत असत. पोपट रोज ऐकत ऐकत नम्र, गोड बोलणारा आणि प्रेमळ स्वभावाचा झाला. तर दुसरा पोपट हा शिकाऱ्यांच्या झोपडीत जाऊ लागला. तेथे शिव्या, मारामाऱ्या, लोभ, क्रूरपणा चालायचा. पोपट रोज तेच ऐकत राहिला आणि त्याचा स्वभाव हा उद्धट व खडूस झाला. काही वर्षांनी दोघांचे रूप एकदम सुंदर झाले, पण स्वभाव मात्र अगदी विरुद्ध. पहिला पोपट बोलायचा, रामराम महाराज, आपलं स्वागत आहे. तर दुसरा बोलायचा, ए बुडबुड्या, इथून निघून जा. जंगलातील इतर प्राणी हळूहळू हे ओळखू लागले. ते म्हणत, पहा संगती कशी माणूस किंवा प्राणी घडवते. आणि एके दिवशी त्या जंगलात एक पराक्रमी राजा शिकारीला आला. सुंदर जंगल पाहून तो आनंदला. अचानक त्याला तो उद्धट पोपट भेटला. तो शिव्या देऊ लागला. ए राजा, इकडे काय आलास? जा रे जा, तुला इथे जागा नाही. राजा चकित झाला. त्याने तलवार काढली आणि म्हणाला, हा पक्षी इतक्या उद्धटपणे बोलतो, याला संपवावं का? तेवढ्यात जंगलातील ऋषींनी सांगितले, महाराज, हा पोपट वाईट संगतीत आहे. शिकाऱ्यांच्या वाईट बोलण्याचा परिणाम याच्या वागण्यात दिसतो. कृपा करा. राजाने तलवार खाली ठेवली, पण विचार मनात आला, संगती खरंच एवढा मोठा परिणाम करू शकते का? थोडं पुढे गेल्यावर राजाला दुसरा पोपट भेटला. त्याने गोड आवाजात नमस्कार केला. रामराम महाराज, तुमचं स्वागत आहे. तुम्हाला सर्व सुख समृद्धी लाभो. राजा चकित झाला. त्याने विचारलं, अरे वा, हे किती गोड बोलतो, किती नम्र आहे. पण हा आणि तो उद्धट पोपट दोघे भाऊच आहेत ना, मग इतका फरक कसा? तेव्हा साधूंनी राजाला समजावलं, महाराज, दोन्हीही भाऊ आहेत, पण एकाने संतांची संगत धरली तर दुसरा शिकाऱ्यांच्या वाईट संगतीत राहिला. म्हणूनच दोघांचा स्वभाव एवढा भिन्न झाला. मनुष्य असो वा प्राणी, जशी संगत तसे विचार आणि तसे जीवन घडतं. राजा गंभीर झाला. त्याने प्रजेला शिकवण दिली, प्रजेतील लोक हो, नेहमी चांगल्या माणसांच्या सहवासात राहा, वाईट संगती टाळा, कारण संगतीचा परिणाम आपल्या जीवनावर कायमचा ठसा उमटवतो. त्यानंतर जंगलातील सर्व प्राणी आणि राजाची प्रजा या घटनेतून मोठा धडा घेतात. वाईट संगती माणसाला अधोगतीकडे नेते, पण चांगली संगत त्याचे जीवन प्रकाशमय करते. संगती हे माणसांचे विचार आणि स्वभाव घडवते. वाईट संगती नाशाला घेऊन जाते. चांगल्या संगतीत जीवन सुंदर, शांत आणि यशस्वी होते. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ. धन्यवाद.